महिलांसाठी खास महत्त्वाच्या 30 किचन टिप्स. 1. लिंबाचा रस साठवण्यासाठी तो बर्फाच्या ट्रेमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवावा. त्यामुळे तो नंतर कधीही वापरू शकता. 2. दही सेट करताना दुधात थोडी साखर घालावी. त्यामुळे दही छान सेट होते. 3. कढईत तेल गरम करताना त्यात थोडे मीठ घाला. त्यामुळे तेल उडणार नाही. 4. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीचा कटही चांगला येतो. 5. सूप दाट करण्यासाठी सूपमध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर घालावा. 6. तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका. यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरावा. 7. वडे बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ घाला. त्यामुळे वडे कुरकुरीत होतील. 8. थंडीच्या दिवसांमध्ये दही लावण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा. दही छान घट्ट लागते. 9. दररोज तुळशीचा चहा प्या. हे प्रतिकारशक्ती वाढवते, तणाव कमी करते आणि श्वसन आरोग्य सुधारते. 10. कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढईत किंवा मोठा बाउलमध्ये मळली तर मळायला सोपी जाते. 11. दही वडा मऊ होण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत. 12. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुऱ्या खुसखुशीत बनतील. 13. पनीर दीर्घकाळ ताजा ठेवण्यासाठी तो पाण्यात बुडवून फ्रीजमध्ये ठेवा. 14. फुलकोबी किंवा ब्रोकोली स्वच्छ धुण्यासाठी त्यांना मिठाच्या गरम पाण्यात काही वेळ ठेवावे. 15. भाज्या लहान तुकड्यांमध्ये कापल्यास शिजण्याची वेळ कमी होते. 16. दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते. 17. भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे. 18. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्यांचा चुरा मिसळा. 19. सुकामेवा जास्त दिवस टिकवण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बरणीत भरून ठेवावा. 20. प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. तसेच बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये. ते लवकर खराब होतात. 21. भांड्याला कांद्याचा वास येत असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. 22. छोले रात्री भिजवताना त्यात मुठभर हरभरा डाळही भिजवावी. त्याने छोले छान रसदार आणि दाट होतात. 23. शिळा ब्रेड कडक उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो. 24. पकोडे कुरकुरीत हवे असतील तर त्यात बेसन पीठ भिजवताना थोडेसे कॉर्नफ्लॉवर घालावे. 25. पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे. 26. बुंदी करायची असेल तर बेसन खूप पातळ न करता त्याला थोडं घट्ट ठेवा. बुंदी छान होते. 27. तळण्याचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका. 28. थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. 29. पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही. 30. फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा. काढताना ट्रे चटकन निघतो. दिलेल्या टिप्स आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.